ज्याचं आर्द्रा नक्षत्रावर जन्म झाला आहे त्याचं पंथा म्हणजे गमन करतात अशा प्रकारचं आहे. ज्या व्यक्तीचं नाव पुनर्सू नक्षत्रापासून सुरू होतं कसं आहे, पंथा म्हणजे गमन करताल. पुष्य नक्षत्रावर ज्याचा जन्म झालाय त्याचं पण तुम्ही काय करता, गमन करता अशा प्रकारचं 1 महिन्यापुरतं फल असतं. आणि तसंच आश्लेषा नक्षत्र ज्याचं आहे तर यांना भोग म्हणजे भोग सुख प्राप्त होईल. ज्याचं मगर नक्षत्रावर जन्म झाला त्याला सुख प्राप्त होईल. आणि पूर्व नक्षत्रावर उत्तर नक्षत्रावर समजा पांडुरंग नाव असेल, हस्त नक्षत्रावर ज्याचा जन्म झालाय, चित्र नक्षत्रावर ज्याचा जन्म झाला आहे, अशा व्यक्तींना भोग म्हणजे सुख त्यांना प्राप्त होईल. आणि ज्याचा जन्म स्वाती नक्षत्राचा त्यांना व्यथा व्यथा म्हणजे थोडस प्रकृती ठीक वगैरे राहणार नाही. त्याचं विशाखा नक्षत्रावर जन्म झाला त्याची प्रकृती ठीक राहणार नाही. ज्याचा अनुराधा नक्षत्रावर ज्याचा जन्म झाला आहे त्याचं पण काय होईल, असं प्रकृती 1 महिनाभर स्वस्थ राहील. आणि तसेच ज्याचा ज्येष्ठ नक्षत्रावर जन्म झाला आहे, मूळ नक्षत्रावर जन्म झाला आहे, पूर्वाषाढा नक्षत्रावर जन्म झाला आहे, उत्तरा नक्षत्रावर जन्म झाला आहे, श्रवण धनिष्ठा या नक्षत्रावर त्याचा जन्म झाला आहे, अशा व्यक्तींना वस्त्र लाभ होईल, वस्त्र प्राप्त होईल, काहीतरी मंगल कार्य घरामध्ये करतील अशा प्रकारचं त्याचं फळ सांगतं. आणि तसंच शततारका पुन्हा पूर्व भाद्रपदा उत्तरा भाद्रपदा या नक्षत्रावरती जन्म ज्याचा झाला असेल त्या हानी म्हणजे या महिन्यामध्ये त्यांच्या हातून थोडी प्रकारची नुकसान प्राप्त होईल. आणि तसेच रेवती, अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृग या नक्षत्रावरती ज्याचा जन्म झाला असेल अशा लोकांना या महिन्यामध्ये धनसंपत्ती प्राप्त होईल. धनप्राप्तीचा मार्ग त्यांना सापडेल. त्यांच्या हातून विपुल धन प्राप्त होईल. त्यांना लक्ष्मी प्राप्त होईल.